ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये 20 वर्षापूर्वीचा पेपरच उलगडणार असतो सायली तन्वी असल्याचं सत्य. अर्जुनच्या वाढदिवसाला होणार जबरदस्त धमाका. अर्जुनच्या वाढदिवसाला 20 वर्षापूर्वी जे घडलं होतं त्या गोष्टीची आता मात्र खूप मोठी पुनरावृत्ती होणार असते. लवकरच अर्जुनचा वाढदिवस येणार असतो आणि त्या वाढदिवसाच्या दिवशी 20 वर्षापूर्वी घडलेली घटना पेपरमध्ये छापून आलेली असते. त्या पेपरमध्ये छापून आलेल्या घटनेमध्ये फोटो सकट सगळं छापून आलेलं असतं आणि तोच फोटो आता मात्र मधुभाऊंच्या हातामध्ये पडणार असतो. मधुभाऊंना तो फोटो पाहताच याच्यामधली आपली ही साऊ आहे, म्हणजे ही जी मुलगी आहे 20 वर्षापूर्वी कविराज किल्लेदार आणि प्रतिमा किल्लेदार यांची हरवलेली मुलगी आणि आपल्याला मिळालेली 20 वर्षापूर्वीची मुलगी ही एकच आहे हे आता मधुभाऊ हेरणार आहेत. आणि मधुभाऊंना या सगळ्या गोष्टीमुळे खूप मोठा धक्का बसणार आहे, कारण 20 वर्षाच्या पेपरमुळे उलगडणार असतं की सायली हीच तन्वी आहे. पण मधुभाऊंना हा पेपर जेलमध्ये वाचायला भेटतो. पण जेलमध्ये असलेल्या मधुभाऊंना आता मात्र वाढदिवसाला अर्जुनच्या हा धमाका करण्याची वेळ येणार आहे, कारण अर्जुनचा वाढदिवस हीच तारीख, सायलीचा वाढदिवस तीच तारीख अपघाताची. या तीन गोष्टी एकाच दिवशी घडलेल्या असतात. अर्जुनच्या वाढदिवसाला ज्या वेळेला रविराज किल्लेदार निघतात त्यांचा ॲक्सिडेंट होतो, तीच तारीख असते अपघाताची वाढदिवसाची. आणि मग सायलीचा वाढदिवस असा का, तर मधुभाऊंना सायली त्याच दिवशी भेटते म्हणून सायलीचा वाढदिवस पण तीच तारीख. या 3 तारखेचं एकत्रित येणं आणि मधुभाऊंचं पेपर पाहणं हे मालिकेमध्ये खूप मोठे वळण आणणार असतं. आता घरामध्ये अर्जुनच्या वाढदिवसाची तयारी होत असते. अर्जुनचा वाढदिवस धूमधडाक्यामध्ये करण्यासाठी घरामध्ये चर्चा चालू असते. सायली विचार करत असते अर्जुन सरांचा वाढदिवस आणि आपला वाढदिवस एकाच दिवशी आहे. पण सायली ते बोलायला मागत नाही, कारण जर ती आत्ता हे बोलली तर घरामध्ये खूप मोठा गोंधळ होणार असतो की अर्जुनला कसं माहित नाही की सायलीचा तोच वाढदिवस आहे. मग पुन्हा एकदा खोट्या लग्नाचा खोटेपणा सगळ्यांच्या समोर येऊ नये म्हणून सायली शांतच बसते आणि काहीच बोलत नाही. ती अर्जुनला पण काही सांगण्याचा नकार देते, कारण आपल्या अनाथपणाचं प्रदर्शन सगळ्यांच्या समोर नको म्हणून सायली काहीच बोलत नाही. तोपर्यंत अर्जुन सायलीला सांगत असतो, हे बघा तुम्ही ना हे वाढदिवस या सगळ्या झंझटामध्ये पडू नका. सायली सांगते, सर मला तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. अर्जुन म्हणतो काय आहे. यावरती सायली म्हणते, मी आता सगळ्यांच्या समोर बोलू शकत नव्हते, पण तुमच्या वाढदिवसाचा जेव्हा विषय निघाला ना तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझ्या पण वाढदिवसाची तारीख तीच आहे. अर्जुन म्हणतो काय. सायली म्हणते हो. अर्जुन म्हणतो मग आपण धूमधडाक्यामध्ये एकत्र वाढदिवस साजरा करूया ना. सायली म्हणते सर पण ज्या वेळेला तुमच्या वाढदिवसाची गोष्ट निघाली तेव्हा तुम्ही काहीच नाही ना बोललात, म्हणजे तुम्हाला माहीतच नव्हतं ना. मग आत्ता जर तुम्ही बोललात तर संशय नाही का येणार की आपलं जर प्रेमविवाह आहे तर माझ्या वाढदिवसाची तारीख आणि तुमची सेम आहे हे तुम्हाला माहीत नाही. किती मोठा गोंधळ होईल. अर्जुन म्हणतो हे तर माझ्या लक्षात नाही आलं, पण सायली कशी काय आपल्या वाढदिवसाची तारीख एकत्र असू शकते. यावरती सायली म्हणते सर म्हणजे ही माझी खरी वाढदिवसाची तारीख नसेल हो, कारण ज्या दिवशी मी मधुभाऊंना सापडले ना ती ही तारीख आहे आणि तीच तारीख मधुभाऊ माझा वाढदिवस म्हणून साजरी करतात. यावरती अर्जुन म्हणतो अच्छा आहे, असं आहे का. असं म्हणत अर्जुन आता सायलीकडे पाहतच बसतो आणि तो विचार करतो कसं काय त्याच दिवशी सायली सापडल्या. आणि अर्जुनच्या डोक्यामध्ये अपघाताचा विषय येतो खरा, पण तो तेवढ्यापुरताच. तो इतका लांबचा विचार करत नाही, कारण तन्वी ऑलरेडी सापडलेली आहे. मग हा विचार करण्यात काही अर्थ नाही. सायली म्हणत असते सर तुम्ही कुणाला सध्या काही बोलू नका. अर्जुन म्हणतो ठीक आहे मी कुणाला काही बोलणार नाही, पण तुमचा वाढदिवस माझ्या पद्धतीने मला साजरा करायचा आहे. असं म्हणत आता अर्जुन ऑफिसला निघून जातो. त्यानंतर आता मात्र ज्या वेळेला पूर्णाची सगळी तयारी करण्यासाठी, अर्जुनच्या वाढदिवसाची जंगी तयारी करण्यासाठी रविराज, प्रिया या सगळ्यांना बोलवण्याचं प्लॅनिंग करत असते. त्याच वेळेला आता मात्र अर्जुन विचार करतो की ह्या सगळ्यांना इथे का बरं बोलवायचं, पण पूर्णाजीच्या समोर काही चालत नाही. यावर ते सायली सांगत असते पूर्णाई तुम्ही काळजी करू नका, वाढदिवसाला तुम्हाला ज्या गेस्टना बोलवायचं आहे त्या गेस्टना मी बोलवेन, तुम्ही जास्त धावपळ करू नका. असं म्हणत सायली आता पूर्णाजीला बसायला सांगते. चक्क पूर्णाजी हसतच बसते आणि सायली वाढदिवसासाठी काय काय मेन्यू करायचा, कुणाकुणाला बोलवायचं या सगळ्याची तयारी करते. पूर्णाजीचा सायलीबद्दलचा बदललेला अप्रोच पाहून कल्पना आणि विमल सुद्धा खुश होते. आता हळूहळू सायलीला पूर्णाही आपल्यामध्ये सामील करून घेता येत याचा सगळ्यांना आनंद होतो. त्यानंतर कल्पना सांगत असते हे बघ सायली, अर्जुनच्या वाढदिवसाला दरवर्षी आम्ही जंगी करतो हा, म्हणजे प्रत्येक वाढदिवसाला आम्ही त्याच्या खूप काही प्लॅनिंग करतो. 20 वर्षापूर्वीचा त्याचा वाढदिवस तो भयानक होता. असं म्हणत भूतकाळात घडलेली 20 वर्षापूर्वीची घटना आता कल्पना सांगायला लागते आणि ती सांगते 20 वर्षापूर्वी ज्या वेळेला अर्जुनचा वाढदिवस साजरा करून तन्वी आणि तिचे आई वडील म्हणजे रविराज भाऊजी, प्रतिमा वंश आणि आता तन्वी जात होत्या
त्याच दिवशी त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि आमच्या घराची वाताहत झाली। त्याच दिवशी प्रतिमा, वंश आणि तन्वी ह्या दोघी गायब झाल्या। रविराज भाऊजी हे खूप घायाळ अवस्थेमध्ये सापडले, त्यांच्यावरती उपचार सुरू झाले आणि ते बरे तर झाले, पण दोघींच्या जाण्यामुळे रविराज भाऊजी फक्त मूर्तिमंत एक माणूस म्हणून जगत होते, त्यांच्यामधला आतला माणूस कधीच मेलेला होता। आता पुन्हा प्रिया आल्यामुळे म्हणजेच तन्वी बनून आल्यामुळे हे सगळं सुरळीत चाललंय, पण अजूनही प्रतिमा वंशांची येण्याची बाकी आहे। यावरती कुसुम सांगत असते, पण तन्वीताई इकडे वाढदिवसाला आल्या ना की त्या काही ना काहीतरी घोळ घालतच असतात। यावरती आता मात्र कल्पना म्हणते, हे बघ पूर्णाजींचे पाहुणे आहेत, आपल्याला त्यांचा अनादर करायला नको। सायली म्हणते, तुम्ही काळजी करू नका, मी करेन। पण त्याच वेळेला सायलीच्या मनात येत असतं की वाढदिवसाच्या दिवशी मला मधुभाऊंची भेट घ्यायची आहे। माझा वाढदिवसाला मी मधुभाऊंचा आशीर्वाद घेतला नाही असं कधीच होत नाहीये, पण ती सांगणार काय घरच्यांना की मी वाढदिवसाच्या दिवशीच मधुभाऊंना भेटायला जाते? कल्पना सांगत असते, सायली त्या दिवशी तुझं काही प्लॅनिंग नाहीये ना, तू आहेस ना घरात? आणि कल्पनाला आता सायली काय उत्तर देणार? मधुभाऊंच्या पाया पडायला ती जाऊ पण शकत नसते। ती विचार करते, हो आई मी नाही कुठे जाणार आहे म्हणून। तिला अर्जुनचं बोलणं आठवतं की घरच्यांना माहित नसलं तरी तुमचा वाढदिवस मी साजरा करणार, आणि ती विचार करते की मी अर्जुन सरांना नक्कीच सांगेन मला मधुभाऊंना भेटायला जायचं आहे। आणि मग सायली जुन्या पेपरची रद्दी काढून बसते। जुन्या पेपरची रद्दी काढली असता आता तिला खूप जुने पेपर सापडतात, ज्या पेपरमध्ये अपघाताची बातमी सुद्धा आलेली असते आणि रिसेंटली रविराजांनी प्रतिमाचा फोटो देऊन आपण यांना पाहिलं का असं सुद्धा सांगितलेलं असतं। मग सायली सगळे पेपर एका ठिकाणी ठेवते आणि विचार करते, मला न काहीतरी करायला पाहिजे, मधुभाऊंची भेट घ्यायला पाहिजे। आणि ती आता मधुभाऊंची भेट घेण्यासाठी जाऊ कशी हा विचार करत असताना इकडे मात्र मधुभाऊंच्या हातामध्ये आता इकडे पेपर सापडतात। त्या पेपरमध्ये मात्र त्यांना प्रतिमाच्या मिसिंगची म्हणजे आपण यांना पाहिलं का या कलमाखाली खूप मोठा मजकूर वाचायला मिळतो। 20 वर्षापूर्वी एका अपघातामध्ये या कुटुंबाची वाताहत झाली होती आणि त्याच्यामध्ये सायली, प्रतिमा आणि रविराज यांचा फोटो असतो। आता मधुभाऊ थोडेसे हादरतात। आपण यांना पाहिलं का मध्ये प्रतिमाचा फोटो असतो आणि एका बाजूला जे 3 माणसांचे फोटो असतात ते फोटो मात्र आता सायलीचा, आपल्या साऊचा आहे, म्हणजे साऊ हीच तन्वी आणि ती तारीख सुद्धा सायली ज्या वेळेला आपल्याला सापडली होती तेव्हाची। मधुभाऊ हादरतात। तातडीने ते अर्जुनला आणि सायलीला जेलमध्ये बोलवून घेतात। दोघांनाही बोलवल्यावर ते अर्जुन म्हणतो, मधुभाऊ काय झालंय, तुमची तब्येत बरी नाही का, अचानक तुम्ही बोलवलं? यावरती मधुभाऊ म्हणतात, नाही माझ्या तब्येतीला काहीच झालेलं नाहीये, मी तुम्हाला या कारणासाठी बोलवलंय, ह्या पेपर बघण्यासाठी। हा पेपर बघा, याच्यामधली तारीख बघा। याच्यावरती आता मात्र अर्जुन म्हणतो, मधुभाऊ याच्यावरची तारीख म्हणजे ही तारीख आहे माझा वाढदिवस, त्या दिवशी रविराज किल्लेदारचा झालेला अपघात। याच्यावरती मधुभाऊ म्हणतात, काय अपघात त्या दिवशी झाला ना, मग त्याच दिवशी मला सायली सापडली आणि तुम्हाला माहिती आहे का सायली मला जेव्हा सापडली तेव्हा ती जशी दिसत होती ना, जशी ह्या फोटोमध्ये आहे। असं म्हटल्यावरती अर्जुन हादरतो आणि म्हणतो, काय बोलताय? सायली रडायला लागते। मधुभाऊ काय सांगताय हे? मधुभाऊ म्हणतात, हो साऊ बाळा, हा तुझाच फोटो आहे, माझ्या आश्रमामध्ये हे तुझे असे फोटो आहेत, त्यावेळेस मी काढलेले फोटो आहेत आणि त्यावेळेचे फोटो माझ्या लक्षात आहेत, म्हणून मी तुला ओळखलं ना। यावरती आता मात्र अर्जुन म्हणतो, मधुभाऊ या सगळ्याला आपण सत्यापर्यंत पोहोचायला पाहिजे। जर का सायली ही तन्वी आहे तर मग प्रिया कोण आहे? आपण हे सगळं गुपित ठेवूया आणि सगळं सत्य शोधण्यापर्यंत कोणाला काहीच सांगायचंच नाही। आणि आता 20 वर्षांचा पेपर उलगडला, सायली तन्वी असल्याचं सत्य। अर्जुनच्या वाढदिवसाला होणार जबरदस्त धमाका। अर्जुन आता मधुभाऊंना सांगतो, माझ्या वाढदिवसापर्यंत थांबा, त्याच तारखेला तुम्हाला मी जामिनावरती बाहेर आणीन आणि त्याच वेळेला रविराज किल्लेदार आणि प्रिया आमच्या घरी येणार आहेत आणि त्यावेळेला आपण सत्याचा उलगडा करत पुराव्यासकट प्रिया खोटी तन्वी आणि सायली खरी तन्वी आहे याचा आता उलगडा करू। असं म्हणत अर्जुनच्या वाढदिवसाला होणाऱ्या धमाक्यामुळे मालिकेमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट येणार आहे।